एक विषय मी काय बोललो आणि तो आत्मविश्वासाने बोललो. जी गोष्ट घडणार आहे तीच गोष्ट बोललो की कल्याण डोंबिवलीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचाच महापौर बसणार. लगेच सगळी चुळबुळ सुरू झाली. कोण कशी टीका करतंय, कोण कशी टीका करतंय. कोणीतरी आलं इथेच येऊन गेलं पहिल्यांदा, नंतर दिसलंच नाही ते. एक भाजपाची एक बेबी येऊन गेली इथे आणि म्हणे राज ठाकरे म्हणे शरद पवारांची टेस्ट ट्यूब बेबी आहे. आता प्रत्येकाचं बघण्याचा दृष्टिकोन असतो, त्याला आपण काय करणार. होय, राज ठाकरे टेस्ट ट्यूब बेबी आहे, पण या महाराष्ट्रातल्या मराठी माणसाची टेस्ट ट्यूब बेबी आहे. त्याने टेस्ट केलेली ही बेबी आहे. यांच्यासारखी नाही वांझोटी. चला घरी उपयोग नाही, बाहेर उपयोग नाही. त्याच्यानंतर दिसलेच नाही. मग अजून वेगवेगळ्या लोकांनी सुरुवात केली. त्या दिवशी दसरा मेळाव्यामध्ये तर माननीय बाळासाहेबच बोलले. याच्या आधीही मी त्यांना मानत होतो, आजही त्यांना मानतो आणि उद्या देखील मी त्यांनाच मानणार. बाकीच्याने लोडबोड नाही करायची. पण मला कळत नाही, आता परवा दिवशी पण बोलताना एक 7-8 वर्षापूर्वीची गोष्ट वारंवार 30 बोलत आहेत. अंगा खांद्यावर खेळवला, लहान असताना अंगावर मुतायचं. आता लहान असताना मुततोच ना अंगावर माणूस, त्याला काय करायचं असतं. ते काय आपल्या हातात असतं थोडी. बरं झालं कडेवर आवरता पण येत नाही त्यावेळेला. करणार काय आपण. आणि प्रत्येक जण त्या वयातनं गेलेला असतो. मी कधी नाकारलं. माझ्यावरती बाळासाहेब ठाकरे यांचे संस्कार झाले हे मी कधी नाकारलं, नाकारणारच नाही. एवढा असल्यापासून ते मला प्रत्येक सभांना आणि प्रत्येक ठिकाणी आंदोलनाला प्रत्येक ठिकाणी घेऊन गेले. हे अगदी इथे भिवंडीला ज्या वेळेला 82 साली 81-82 साली 12 वर्षानंतर शिवजयंती ज्यावेळेला साजरी झाली त्यावेळेला मलाच बरोबर घेऊन गेले. बाकी कोणी नव्हतं. हे सगळे नंतर. आणि जे जुने शिवसैनिक आहेत ज्यांची वय आता जवळपास 60च्या आसपास आहेत, 50च्या आसपास आहेत, त्यांना विचारा ना की त्या सगळ्या काळामध्ये मला बरोबर ते कोणाला घेऊन जायचे. पनवेलची चॅलेंज मीटिंग असो नाही तर अजून या भिवंडीचा असो नाही तर अशा अनेक सभा, अनेक आंदोलनं, अनेक ठिकाणी ते मला लहानपणापासून घेऊन गेले. ते लहानपणापासून मी जे पाहिलं, जे बघत होतो, जे घरात पाहत होतो, तो संस्कार होणार नाही माझ्यावरती. मी जर समजा भाषण असं समजा करत असतो की अयोध्या में एक बात होती है, तर तुम्ही बोलला असतात की बाबा हा कॉपी कर. आता याला काय म्हणायचं. आणि हो तुमचेच संस्कार. मी व्यंगचित्रकार झालो. माझ्या बऱ्याचशा लाईन्स आहेत. माझे वडील देखील व्यंगचित्रकार, तेही व्यंगचित्रकार होते. पण माझ्या ब्रश स्ट्रोक मधला जो संस्कार आहे तो बाळासाहेबांचा आहे.
त्याबद्दल कधी कोणी बोललं नाही. कॉपी करतो. नाही, माझ्या डोक्यात मगाशी असं काहीतरी आलं होतं. मगाशी काहीतरी शिवाजी महाराजांबद्दल मला एक काहीतरी बोलायचं होतं. येईल पण कदाचित डोक्यात माया. म्हटलं आयला तेव्हा पण बोलतील. शिवाजी महाराजांवर बोलतो, माझी कॉपी करतो. लहानपणापासून तुम्हालाच पाहत आलो मी. तुमचेच संस्कार माझ्यावरती आहेत. आणि शेवटी हे करत असताना मी ज्यावेळेला लोकांसमोर जातो, जनतेसमोर जातो, माझ्या महाराष्ट्रातल्या मराठी माणसासमोर येतो, मी जे काही विचार मांडतो, मी जी काही गोष्ट सांगतो, तेव्हा सांगायचा विचार पण माझे. माननीय शिवसेना प्रमुखांनी मराठी माणसासाठी पूर्वी खूप गोष्टी केल्या, मी नाकारूच शकत नाही कोणी. पण त्याच्या अगोदर माझे आजोबा देखील ह्याच गोष्टी बोलले होते. तेव्हा नाही वाटलं कॉपी. आचार्य अत्रेंनी देखील ह्याच गोष्टी मांडल्या होत्या. तेव्हा नाही वाटलं कॉपी. आचार्य अत्रेंचं वाघ नसं नावाचं पुस्तक वाचा. ते पुस्तक वाचताना तुम्हाला असं वाटेल की आचार्य अत्रेंचं पुस्तक वाचतोय की बाळासाहेब ठाकरेंचे अग्रलेख वाचतोय. हे त्या काळी त्यांनी लिहून ठेवले संयुक्त महाराष्ट्र या चळवळीच्या अगोदर. त्याच वेळेला शेवटी प्रत्येकाचे संस्कार असतात. माननीय बाळासाहेबांची एक ठाकरी भाषा म्हणतो आपण, तशी एक आचार्य अत्रेंची भाषा होती. माझ्या आजोबांची प्रबोधनकार ठाकरेंची एक भाषा होती. शेवटी त्या गोष्टी येतातच ना, पुढे चालत राहतातच ना. या सगळ्या गोष्टी बोलत बसण्यापेक्षा मला असं वाटतं मी जी गोष्ट बोलतोय ती महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी माणसाला का पटते आणि तो मला मतदान का करतो आणि माझे आमदार आणि माझी लोक का निवडून जातात, मला असं वाटतं हा विचार करणं सर्वात महत्वाचं आहे. आणि तुम्हाला ते का होत नाहीये आज.